हा लवकर कसा काय आलाय? आणि झोपलाय का? ताप बीप नाहीये ना याला? मनोज? हाय चित्रा, काय मस्त झोप लागली होती. आहा, अगं काय झालं, एका क्लायंटशी बोलता बोलता झोप यायला लागली म्हणून उठलो आणि घरी आलो. बरं घरी आल्यावर तू पण नव्हतीस कट करायला. एनिवे, मला ना आता खूप भूक लागली. मला काहीतरी खायला दे ना लवकर प्लीज. देते. हे काय आहे? काहीतरी मस्त पदार्थ दिसतोय. पुडिंग आहे ना? हा, सांगितलं ना पुडिंग आहे. तेच शिकायला गेले होते, तुझ्यासाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून. आणि मी खूप बोललो ना तुला? सॉरी. नाही, खरंच सॉरी. पण चांगलं केलंस तू पुडिंग बनवलीस. पण मला एक सांग चित्रा, तिकडेच जाऊन शिकायची काय गरज होती? नाही म्हणजे टीव्हीवर बघून पण शिकू शकली असतीस. आणि इंटरनेटवर पण किती छान छान रेसिपीज दाखवतात, त्या पाहूनच शिकायला हवं होतंस ना. सारखं सारखं देसाईवाडीत काय ना. राहू दे, मी येतो, मग आपण ह्या पुडिंगचा फडशा पाडूया. काय? एक सेकंड दे मला. चला 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 चला, पुडिंग द्या खायला मस्त. मी प्लेट्स घेते. अगं प्लेट्सची काय गरज आहे चित्रा? हा, तू पण ना सगळं देसाईवाडीच्या चष्म्यातून पाहायला लागलीस. गुळगुळीत मुळमुळीत. तू मनोजची बायको आहेस, मनोजची. जरा मनोज सारखं जगायला शिक. काय? कसं आहे? कोड आहे अगदी तुझ्यासारखं. ये गाय. तू नेहमीच असा का नाही रे वागत मनोज? मी म्हटलं माईंना आधी तुमची बॅच बसून घेऊ दे जेवायला, चारही सिनियर सिटीजन. पण ऐकायलाच तयार नाहीत ग. मला म्हणाल्या तुमची जेवणं व्हायची असतात बाई, मग आम्हाला किनी निवांत गप्पा मारत रेंगाळत नाही जेवतायत. त्यापेक्षा तुम्ही बसून घ्या आधी, कारण आम्हाला टेन्शन येतं. हो, पण खरंच होत असेल नाही ताई असं? होत असणार ग, मला ना कसं तरीच वाटत होतं. पण माई म्हणतायत म्हटल्यानंतर पटलं. चल मग आता तू, मी, आदित्य, सतीश आपण जेवून घेऊया. बरं सतीश दादांना आणि बाकी सगळ्यांना पुडिंग आत्ताच द्यायचंय जेवणाबरोबर की खाल्लंय त्यांनी? हो आत्ताच द्यायचंय, पाहिजे असेल तसं देऊया ग. बरं मेघना, चित्रा एवढी उत्साहाने पुडिंग शिकायला आली खरी, पण मला काही तिचं चिन्ह बरोबर नाही वाटलं. म्हणजे एकतर डोळे असे रडल्यासारखे वाटत होते, तिचं नीट लक्षही नव्हतं. परत काही झालंय का त्या दोघांचं? ऍक्च्युली ताई, ती मला म्हणाली की आमच्यात भांडणं होत आहेत, हे घरात कोणाला सांगू नकोस म्हणून. हो ग, बरोबरच आहे. ऑकवर्ड वाटत असणार ना तिला. नाही म्हणजे आत्ताच लग्न झालंय आणि हे असं. पण असं काय करतो मनोज? लव्ह मॅरेज ना त्यांचं? हो ना. मग तिला काय स्वभाव नव्हता कळला का मनोजचा? आता असंच म्हणायला पाहिजे. त्याचा असा टोकाला जाणारा स्वभाव आवडला असेल आधी तिला. प्रत्यक्षात झळ बसल्यावर त्रास होतोय. तुला सांगू का मेघना,
मला तरी ना मनोज असं सांगून ऐकणाऱ्यातलं नाही वाटत. पण ताई, मी तुम्हाला बोलले हे प्लीज दाखवू नका. नाही ग मेघना, त्याची काळजीच नको करूस तू. पण काय आहे ना, तिच्या बाबतीत जे घडतंय ते लपून थोडीच राहणार आहे. तिचा चेहराच सांगतोय सगळं. आपल्याला फक्त वाईट वाटत राहतं, बाकी काही नाही. बरं चल, तू बोलाव सगळ्यांना जेवायला.